सोलापूर शहरातील एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। शहरात संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या दरम्यान पावसाने मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावली आहे। यामध्ये दोटी तांड्यातील शंकर तुळशीराम राठोड वय वर्ष 69 या शेतकऱ्यावर वीज कोसळल्याची घटना घडली। शंकर राठोड हे दोटी गावातील परिसरात शेळ्या चारवत होते। काही कळण्याच्या आतच अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आणि ही वीज थेट शंकर राठोड यांच्या शरीरावर पडली। नशीब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात वाचले आहेत, मात्र त्यांच्या शरीराचा अर्धा भाग हा जळाला आहे। या घटनेमध्ये शेतकरी शंकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शहरातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदरची माहिती कळताच सरपंच महेश पाटील, ग्रामसेवक संजय राठोड यांनी पंचनामा करून शासनोतोपरी मदत करण्याची कारवाई सुरू केली आहे। दरम्यान हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा नागरिकांना दिला आहे। आज दिनांक 7 जून रोजी संध्याकाळी 4:30च्या दरम्यान विजांच्या कडकडासह दोड्डी या ठिकाणी जोराचा पाऊस झालेला आहे। वादळ सुटलेलं आहे। वादळामध्ये विजा एक आमच्या दुर्दैवाने आमच्या गावातील गोर एकदम गरीब माणूस, जो रोज मजूर लोकांच्या इथून काम करणारा माणूस, आज 4:30 दुर्दैवी घटना घडलेली आहे। त्यांच्या अंगावर वीज कोसळली आहे, जे त्यांच्या आणि त्यांचा 50% म्हणजे भाग हे झालेला आहे, जळालेला आहे। आणि तरी शासनाला विनंती आहे की बाबा हा एकदम गरीब शंकर तुळशीराम राठोड वय वर्ष 69 हा रोजंदारी करून खाणारा माणूस आहे। लोकांच्या कामाला गेल्यानंतर तिथं घरी परत असताना एकदम अचानक वारं सुटल्यानंतर घरी परत असताना अंगावर वीज कोसळली आहे। त्या कोसळल्यामुळे तिथं भरपूर नुकसान, म्हणजे त्यांचं अर्धा भाग शरीर जळालेला आहे। तरी शासनाची विनंती आहे, हा गोर गरीब मजूर आहे, त्याच्या परिस्थिती हालाकीची आहे। शासनाने तहसीलदार साहेबांना सर्व त्यांना आम्ही कळविलेलं आहे। शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी। आम्ही आमच्या सोबत दोड्डी गावचे पोलीस पाटील आणि ग्रामसेवक संजय राठोड आम्ही सोबत आहे सोबत, आणि मी सरपंच